कन्या राशीच्या आयुष्यात काही काळ असा येतो जिथे माणूस बाहेरून शांत दिसतो पण आतून सतत संघर्ष करत असतो. गेल्या अनेक महिन्यांपासून कन्या राशीचा हाच अनुभव घेतला आहे. प्रयत्न करूनही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नव्हत्या. काही निर्णय वारंवार पुढे ढकलले जात होते आणि मनात एक प्रश्न सतत राहायचा की आपली परीक्षा अजून किती चालणार आहे. देव कधीही कोणालाही विनाकारण थांबवत नाहीत. कन्या राशीच्या बाबतीत हा विलंब हा शिक्षेसाठी नव्हता, तर आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी होता. प्रत्येक अडथळा, प्रत्येक शांतता, प्रत्येक न मिळालेली संधी ही पुढे येणाऱ्या मोठ्या स्थैर्यासाठीची तयारी होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात तो काळ संपत आहे, जिथे नियतीने स्वतः ठरवलेला शेवटचा निर्णय प्रत्यक्षात उतरू लागणार आहे. हा निर्णय गोंधळ निर्माण करणारा नाही, तर स्पष्टता देणारा आहे. भीती वाढवणारा नाही, तर मनाला दिलासा देणारा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय पूर्णपणे तुमच्या भल्यासाठी आहे. नंबर 1 आहे, गेल्या काही महिन्यांचा अर्थ आता पूर्णपणे उलगडणार. कन्या राशीच्या आयुष्यात मागील काही महिने हे केवळ अडचणींचे नव्हते, तर अंतर्गत शुद्धीकरणाचे होते. प्रत्येक विलंब, प्रत्येक अपयश, प्रत्येक थांबलेली गोष्ट ही तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक परिपक्व बनवण्यासाठी होती. त्या काळात तुम्ही अनेकदा स्वतःला दोष दिला, पण प्रत्यक्षात देव तुम्हाला चुकीच्या मार्गावरून हळूहळू दूर नेत होता. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात हे स्पष्ट होईल की जे काम रखडले होते ते त्यावेळी झाले असते तर तुमचे नुकसान झाले असते. जे लोक दूर गेले त्यांनी पुढे जाऊन अधिक त्रास दिला असता. जे निर्णय तुम्ही घेऊ शकला नाहीत ते टाळणेच योग्य होते. आता जेव्हा परिस्थिती स्पष्ट होत आहे तेव्हा तुम्हाला स्वतःच्या संयमाचा खरा अर्थ समजेल. मनात असलेली गोंधळाची भावना कमी होईल आणि जे घडलं ते योग्यच होतं हा विश्वास पक्का बसेल. नंबर 2 आहे, देवाचा निर्णय म्हणजे आयुष्याला मिळणारी स्थिर दिशा. देवाचा निर्णय नेहमीच अचानक बदल घडवतो असे नाही. कन्या राशीसाठी हा निर्णय स्थिरता आणि निश्चिततेचा आहे. अनेक दिवस तुम्ही एका जागी अडकले असल्यासारखे वाटत होते. पुढे जायचे आहे पण दिशा दिसत नव्हती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात आयुष्यात नेमकं काय करायचं आहे याची स्पष्ट जाणीव होईल. मनात चालू असलेली द्विधा अवस्था संपेल. एक निर्णय घ्यायचा राहून गेला होता तो सहजतेने घेता येईल. हा बदल बाहेरून फार मोठा दिसणारा नाही, पण आतून तुम्हाला प्रचंड हलकेपणा जाणवेल, कारण हा निर्णय तुमच्या मनाला आणि नियतीला एकाच दिशेने नेणारा असेल. नंबर 3 आहे, आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत देवाची कृपा हळूहळू दिसू लागेल. कन्या राशीने कधीही शॉर्टकटचा मार्ग स्वीकारला नाही. मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम या मार्गावरूनच तुम्ही पुढे गेलात. त्यामुळे फळ उशिरा मिळाले पण ते स्थिर आणि सुरक्षित असणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात आर्थिक अडचणींचा ताण कमी होऊ लागेल. उत्पन्नाशी संबंधित निर्णय अधिक स्पष्ट होतील. कामाच्या दिवसात तुमची विश्वासार्ह प्रतिमा अधिक मजबूत होईल. हा काळ अचानक मोठा पैसा देणारा नसला तरी भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा आहे. देवाचा निर्णय इथे असा आहे की तुम्हाला पुन्हा आर्थिक अस्थिरतेत पडू द्यायचे नाही. नंबर 4 आहे, नात्यांमध्ये शुद्धीकरण होईल आणि मनाला दिलासा मिळेल. कन्या राशी नात्यांमध्ये खूप देणारी असते, त्यामुळे अपेक्षा न जुळल्या की वेदना जास्त होतात. गेल्या काळात काही नात्यांनी तुम्हाला गोंधळात टाकले, काहींनी शांतपणे त्रास दिला. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात कोण तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त गरजेसाठी होता हे स्पष्ट होईल. मनाला त्रास देणारी नाती आपोआप दूर जातील. जे नातं उरलं ते अधिक प्रामाणिक आणि स्थिर असेल. हा बदल वेदनादायक नसेल, कारण सत्य समजल्यावर मनाला एक वेगळाच दिलासा मिळेल. देवाचा निर्णय इथे असा आहे की तुम्हाला भावनिक ओझ्याखाली राहू द्यायचे नाही. नंबर 5 आहे, आरोग्य आणि मानसिक शांततेकडे देव स्वतः लक्ष देत आहे. कन्या राशीने गेल्या काळात शारीरिक त्रासापेक्षा मानसिक थकवा जास्त सहन केला आहे. सतत विचार करणे, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करायची सवय आणि स्वतःवरच जास्त अपेक्षा ठेवणे यामुळे मनावर मोठा ताण आला. अनेकदा थकवा जाणवूनही तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केले. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात मनावर असलेले ओझे हळूहळू हलके होईल. चिंता आणि अस्वस्थता कमी होण्याची जाणीव होईल. स्वतःच्या गरजा ओळखण्याची समज वाढेल. देवाचा निर्णय इथे स्पष्ट आहे की आता तुमच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये. शरीर आणि मन दोन्ही स्थिर राहिले तर पुढील आशीर्वाद टिकतील अशीच योजना आहे. नंबर 6 आहे, आत्मविश्वास नव्याने उभा राहील पण अहंकाराशिवाय. कन्या राशीचा आत्मविश्वास हा नेहमी शांत असतो, तो दाखवून देणारा नसतो. पण गेल्या काही काळात सतत टीका, दुर्लक्ष किंवा अपेक्षाभंगामुळे हा आत्मविश्वास आतून डळमळीत झाला होता. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास बसू लागेल. मी कमी आहे ही भावना हळूहळू निघून जाईल. इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या अंतर्प्रेरणेला महत्त्व मिळेल. हा आत्मविश्वास दिखाऊ नसेल, पण निर्णय घेताना ठाम असेल. देवाचा निर्णय इथे असा आहे की तुम्हाला पुन्हा कधीही स्वतःवर शंका घ्यावी लागू नये. नंबर 7 आहे, नवीन वर्षासाठी भाग्याची तयारी पूर्ण झाली आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात जे बदल घडतील ते फक्त या वर्षापुरते मर्यादित नसतील, तर हे बदल 2026 साठी नियतीने केलेली तयारी आहे. या काळात जुने कर्मचक्र पूर्णत्वास जाईल, अडथळे दूर झाल्याची जाणीव होईल, नवीन संधी स्वीकारण्यासाठी मन आणि परिस्थिती दोन्ही तयार होतील. देवाचा निर्णय म्हणजे तुमच्या आयुष्यातील एका ठिकाणी अध्यायाचा शेवट आणि एका स्थिर सकारात्मक अध्यायाची सुरुवात आहे. पुढचा काळ संघर्षाचा नाही तर प्रगतीचा आणि समाधानाचा असणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात कन्या राशीसाठी जे अचानक घडणार आहे ते अचानक मिळणाऱ्या चमत्कारासारखे नसेल, पण ते आयुष्यभर टिकणाऱ्या शांततेसारखे असेल. देवाने घेतलेला हा शेवटचा निर्णय म्हणजे संघर्षाचा शेवट आणि स्थैर्याची सुरुवात आहे. जे प्रश्न अनुत्तरित होते ते शांतपणे उत्तर मिळवतील. जे ओझे मनावर होते ते नकळत हलके होईल. या काळात कन्या राशीने फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे विश्वास ठेवायचा, तोही स्वतःवर, आपल्या निर्णयांवर आणि देवाच्या वेळेवर. कारण जेव्हा निर्णय देवाकडून घेतला जातो तेव्हा तो कोणालाही खाली खेचण्यासाठी नसतो, तर योग्य ठिकाणी उभे करण्यासाठी असतो. हा शेवट एक अंत नाही तर एका नव्या स्थिर आणि सकारात्मक अध्यायाची सुरुवात आहे. आणि कन्या राशीच्या बाबतीत हा अध्याय आश्वासक, शांत आणि समाधान देणारा असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदीही करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.